नमस्कार मित्रांनो. बऱ्याच रुग्णांना ही गोष्ट माहीत नाही, की आपण प्रातःकाली म्हणजे सकाळी रुग्ण तपासणी करतो. याचं एक मुख्य कारण म्हणजे सकाळी रुग्णाची नाडी परीक्षण जे आहे, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं. रुग्णामध्ये सुद्धा सत्वगुणाचं प्राबल्य असतंय आणि वैद्याच्या मेंदूमध्ये सुद्धा सत्वगुणाचं प्राबल्य असतंय. वैद्य सकाळी फ्रेश होऊन आलेले असतात. त्यांचा मेंदू सत्वगुण प्राबल्य असतो आणि या अवस्थेमध्ये आपण जर नाडी परीक्षण केलं, तर ते अत्यंत योग्य आणि अचूक होत असते. त्यासाठी रुग्णांना विनंती आहे, की त्यांनी सकाळी लवकर नाडी परीक्षणासाठी यावे. ओ-पी-डीचं टायमिंग त्यासाठी आपण 10 ते 2 ठेवलेलं आहे, जे ऑफिशियल टायमिंग आहे. तर याच वेळेत यावे. सकाळी लवकर येणं अत्यंत फायदेशीर आहे. बरेच रुग्ण उशीर करत आहेत. 12, 1, दीड, 2 नंतर येत आहेत. तर यावेळेस नाडी परीक्षण करणं तसं चूक असू शकतं. सकाळी लवकर येणं हे कधीही नाडी परीक्षणासाठी योग्य आहे, योग्य वेळ आहे. दुसरी गोष्ट नाडी परीक्षण जो करणारा वैद्य आहे, त्याच्या मनामध्ये सुद्धा काय भाव चाललेले आहेत किंवा त्याचं सत्वगुण प्राबल्य मनामध्ये किती आहे, याचा सुद्धा परिणाम नाडीवर होत असते. त्याच्यामुळं नाडी परीक्षण हे सकाळी वैद्य सुद्धा फ्रेश असतानाच करणं गरजेचं आहे. वैद्याच्या डोक्यामध्ये टेन्शन असेल, वैद्य फ्रेश नसेल, तर नाडी परीक्षण योग्य तऱ्हेने होऊ शकत नाही. दुसरं रुग्ण सुद्धा प्रातःकाली नाडी प्राबल्य असल्यामुळं, दोष हे प्राबल्य असल्यामुळं प्रातःकाली नाडी परीक्षण करणं हे अ, योग्य आहे. इतर वेळी नाडी परीक्षण करू शकता, पण माझ्या मते प्रातःकाली सकाळी नाडी परीक्षण करणं हे योग्य आहे. दुसरं बाकीचे जे परीक्षण्स आहेत, कोष्ठ परीक्षण असेल, प्रकृती परीक्षण असेल किंवा रुग्णाच्या लक्षणांची जे परीक्षण असते, ते सुद्धा प्रातःकाली करणं योग्य आहे. त्यामुळे रुग्णांना विनंती आहे, की तुम्ही सकाळी 10:00ला ओ-पी-डी सुरू होते, तर 10:00 वाजता शार्प तुम्ही लवकर येणं गरजेचं आहे. बरेच रुग्ण 12-1 वाजता येतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सकाळी लवकर या, जेणेकरून तुमचं योग्य परीक्षण करून योग्य औषधं तुम्हाला दिली जातील आणि त्याचा रिझल्ट हा तुम्हाला फास्ट आणि लवकर येऊ शकतो. धन्यवाद.